वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज लिखित ग्रंथराज ग्रामगीता अध्याय 40वा ग्रंथाध्ययन। श्री गुरुदेवाय नमः। श्रोता आनंदे करी प्रश्न, आपण सांगितले आदर्श जीवन, परंतु कथा कहाण्या आत्मज्ञान इतरही ग्रंथी गावोगावी ग्रंथ लाविती, त्याहुनी आपुली वेगळीच पोथी, आमुच्या उद्धारासाठी कोणती निवडावी सांगा। गाव व्हावया वैकुंठपूर, काय कामीन येती ग्रंथ इतर, कोणत्या उपाये होतील संस्कार दृढ गावाचे। याचे उत्तर ऐका आता, वेगळी नोहे ग्रामगीता, येथे नाही अन्य सद्ग्रंथा विरोध काही। सर्व उपनिषदादी गाई, दोहुनी केली गीता माई, तैसेची संत ग्रंथ सर्वही सार रूपे या ग्रंथी। सर्वानुभूती भगवत भाव, हा संत श्रेष्ठांचा अनुभव, त्या तत्वाचीच उठा ठेव या ग्रामगीते माझी। गीतेचे विश्वरूप दर्शन, वेदाचे विराट पुरुष वर्णन, संतांच्या विश्वात्मक देवाची खुण लाभे येथे सक्रिय। अनेक ग्रंथातील वर्णने, अनेक तीर्थातील दर्शने, अनेक कथा कीर्तनातील उदाहरणे, तीही याच साठी। लोक भुलले सहकार्य देणे, झाले स्वार्थांध विकृत जीने, आपुल्यासाठी फजित करणे लोकासही सुरू झाले। हे कोण्या रीती निघोनी जाय, याचाच शोध आणि उपाय, करावया महापुरुषांनी सोय, अनुभव घेऊनी लाविली। वाट चालता त्यांच्या पाऊली, बोल बोलता त्यांच्या बोली, जीवन सफलता होय आपुली सर्वतोपरी निश्चय। यासाठी ग्रंथ पोथी वाचावी, जनता सगळी जागृत करावी, गावे संस्कारांनी भरावी सहकार्याच्या या मार्गे। मानवतेची जागवाया शिकवण, गावी असावे कथा कीर्तन, पोथी पुराणांचे वाचन, हेची शिकविण्या गावासी। नाना दृष्टांत कथा अनंत, सांगोनी मानवा करणे उन्नत, याच साठी ग्राम गीतेचे ही गीत गायले आम्ही। नको उगीच अवडंबर, आपले जीवन करावे सुंदर, गावी फुलवावे सुखाचे अंकुर, हेची कर्तव्य मानवाचे। मनुष्य निरोगी सात्विक बनावा, त्यास व्यसनांचा उपद्रव नसावा, त्याचा व्यवहार त्रासदायी न व्हावा कोणासही, हेची शिकणे असते पोथीतुनी, भजनातुनी कीर्तनातुनी। याच साठी ही साधने योजुनी ठेविली संती। साधनात साधन समाज रचना, मुख्य दृष्टी राष्ट्रीय जाणा, साधुनी मानवतेच्या अनुसंधाना, जन लावावे सुमार्गी, त्यासाठी तात्विकता दावावी, वरकड उपांगे समजावूनी द्यावी, आवश्यक ती साधने लावावी आपल्या गावी ग्रंथादी। ग्रंथ ओवीबद्धची असावे, हेही म्हणणे सोडून द्यावे, सहज कळेल तेची उत्तम समजावे गद्य पद्य। काही ग्रंथ ऐतिहासिक, काही चरित्रे, काही तात्विक, काही अभंग पुराणे सम्यक पठणी ठेवावी। उगीच भरले चमत्कार, पूजा पातीचा डोंगर, जीवनाचे काहीच सार, नसेल ते काय कामी। प्रसादासाठी पोथी लाविली, चमत्कार ऐकता वेळ गेली, आपुली बुद्धी गहाण पडली, ऐसे न व्हावे यापुढे। रूपकात्मक पूर्वीचे ग्रंथ, जनसाधारण भुलले तेथ, काढू लागले उलटा अर्थ, विश्वास सहसा बसेना। पदोपदी ऐसे उदाहरण,
ग्रंथ वाचुनी भिगडे मन, अर्थ न लागता वेडावून, जाती जन भाविकही. मी हरिविजय ग्रंथ ऐकला, कथिले नारद नारदी झाला. 60 पुत्र देऊनी गेला एके रात्री. ग्रंथ ऐकिला पांडव प्रताप, थोर थोरांचे कथिले पाप. व्यभिचाराचे लागले माप, आपोआप जेथे तेथे. कुणाचा जन्म कानातून, कोणी जन्मला तोंडातून, कोणी झाला घागरी मधून, ऐसी ग्रंथी ऐकिले. शिंपीतुनी कोणी जन्मास आला, कोणी जटेतूनची जन्मला, कोणी लघवी करिता उद्धरोणी गेला शिवलिंगावरी. कोणी प्रसाद टाकोनी जात, म्हणून नाव बुडे पाण्यात. प्रसाद घेताची वरी येत, जैशीच्या तैशी. कोणी पृथ्वी घेऊनी पळाला, सागरा इतुकी लघवी कुणाला. कुणाच्या नाकी गंधर्व चरला, झोपी जाता. ऐसे ग्रंथी चमत्कार, कान धरुणी सांगा अपार. परिमनन माने क्षणभर, काय करावे त्या लागी. हे जरी ऐसेची ठेविले, तरी अर्थ सांगणारे पाहिजेत भले. त्यांनी तर स्वर्गासही नाचविले 2 बोटावरी. म्हणती जन हो ऐसेची आहे, येथे संशय धरूची नये. नाही तरी पाप निरय, भोगणे पडे सर्वांसी. मानव करावया आदर्श, हाची काढिला परामर्श. सर्व चमत्कारांचा सारांश, तो ग्रंथराज ठरविला. जो ऐकेल भावना धरोनी, तयास स्वर्ग मुक्ती लाभे क्षणी. ऐसे सांगोनी स्त्री पुरुष जनी, समाज केला पांगळा. विचारे संशयासी जागा वाढली, समाधान वृत्ती भंगली. नाही कोणी समजावोनी दिली, रोचक रूपक वाणी ती. पुराणिक म्हणती उगेची ऐकावे, होय म्हणोनी नम्र व्हावे. तरीच जीवा उद्धार पावे, संशयात्मके विनाशती. हे साधू संतांनी जाणले, म्हणोनी विवेक ग्रंथ निर्माण केले. त्यात हे संशयची फेडले, बहुजन समाजाचे. भाविक जनांसी लावावया वळण, आकळावया सकळ ज्ञान. संत महंतांनी उपकार ऋण, केले असे आम्हावरी. संस्कृतातुनी काढुनिया सार, सुलभ केले प्राकृत ग्रंथ भांडार. जनसाधारणासही कळावे सविस्तर, उद्धार मार्ग म्हणोनिया. पुरातन संस्कृत ऋषी बोली, त्यातुनी बहुविध भाषा जन्मली. तैसीच मराठीही चढविली संत कविराजे. संत ज्ञानदेव मुकुंदराज, चक्रधर नाथादी हंसराज. यांनीच सुलभ केले सहज, ज्ञान प्राकृत ग्रंथांतरी. समर्थ रामदास आदी झाले, मुक्तेश्वर मोरोपंतादी भले. गीत अभंग गाथे लिहिले, महाराष्ट्र ग्रंथकर्त्यांनी. महाराष्ट्री संत कवी परंपरा, तैसाची चरित्र ग्रंथांचा पसारा. वळणी लावावया समाज सारा, ग्रंथ लिहिले बहुतांनी. स्वामी विवेकानंदादी संती, जुन्या नव्याची वाराया भ्रांती. ज्ञानदीप उजळले आपल्या ग्रंथी, नाना भाषा मधुनी. त्या सर्वातुनी शोधुनी घ्यावे, ते तात्विक बोध ग्रंथ शोभावे. कर्मठतेच्या भरीन भरावे, अथवा शुष्क पंडितांच्या. आपली पात्रता ओळखोन, समाजाची पातळी लक्षून. आदर्शाचे सुलभ होय ज्ञान, ऐसेची ग्रंथ वाचावे. ग्रंथ वाचताही तारतम्य ठेवावे. कोणत्या ग्रंथातून काय घ्यावे, काय सोडावे, काय आचरावे. उन्नतीसाठी आपुल्या बोलके ज्ञान सांगण्यासाठी. ग्रंथ वाचले उठाउठी, तेने आत्मघातची होतो शेवटी. शांती तिळभरी लाभेना. सखोल अध्यात्माचे ग्रंथ, त्यासाठी बुद्धी पाहिजे समर्थ. आणि उमगला पाहिजे कर्तव्य पथ, अर्जुना परी. एरवी हजारो ग्रंथ वाचले,
त्यातील मर्मची नाही कळले, तरी ते वाचणे वावगेची गेले. वेड्या परी वेडा बोलून फार गेला, परी त्याचा अर्थची नाही उमगला. म्हणूनच तो वेडा ठरला लोकांमाजी. बोलेल जे काही वाचेने, तारतम्य ठेवून विवेकाने. वर्तेल तैसाची जीव प्राणे, त्यासची म्हणती मानव. जो फार बोलून जातो, परी एकावरीन निश्चित राहतो. त्यासीच वेडा आम्ही म्हणतो आपल्या विचारे. लोकी हाची घुसला वेडेपणा, त्याने धर्माचा केला धिंगाणा. माणूस दिसला भाविक शहाणा, तरी तो पाहता वेडाची. मज भेटला ऐसा एक सज्जन, म्हणे ऐकाल काय माझे कथन. मी केले ग्रंथ वाचन, 12 वर्ष ज्ञानात्मक. ब्रह्मसूत्रे उपनिषदे पुराण, वाचले भागवत अध्यात्म रामायण. तरीही ब्रह्मज्योतीची अजून देखिले नाही. आता किती पारायणे करावी, जने कळेल ब्रह्मचवी. सांगाल काय खूण बरवी, विशद करोनिया. मी तयासी विनोद केला, म्हणालो कैसे पावाल परमार्थाला. त्यासाठी पाहिजे खल केला सद्ग्रंथांचा. ग्रंथ टाकावे बारीक खलून, चूर्ण सकाळी घ्यावे दुधातून. अथवा पाण्याचेही अनुपान, चालेल शिळ्या. त्या गृहस्थाने घरी जाऊन, ग्रंथ फाडले दनादण. खल घातला चूर्ण प्रमाण, बाह्य बुद्धी तयाची. सकाळी येऊन विचारी, किती दिवस प्यावे तरी. सांगाल काय कैशा परी, घेत जावे घोळून हे. मी म्हणालो वारे बुद्धी, अंधानुकरणा धावे आधी. तारतम्य नसता सांगा कधी, अनुभव घेईल वाचका. अरे तुझ हेही नाही कळले, ग्रंथ फाडूनी चूर्ण केले. याने का ज्ञान अनुभवले, जाईल बाबा. तो म्हणाला आम्हासी काय, कोणी सांगेल तैसा करावा उपाय. ऐसीच पारायणे केली सवय, रोज रोज लावूनिया. कळले नाही ब्रह्मसूत्र, उपनिषद पंचीकरण विचार सागर. वाचले मुखे भराभर, सविस्तर टीका ग्रंथ. आता कुठवरी पाठ करावे, मने धरिले आपणा सही विचारावे. शंका धरुणी आलो जीवे आपणापाशी. आपण सांगितले चूर्ण करा, तैसेची केले जाऊनी घरा. आलो पुढील या विचारा घेण्यासाठी. कोणीकडे तोंड करावे पिण्यात, सांगाल तैसे घेऊ सतत. मी म्हणालो वारे श्रद्धावंत, अंधानुकरणी लोक हे. बाबा मीच खरा चुकलो, तुझ्याशी विनोद करूनी ठकलो. पहावयासी होतो लागलो, बुद्धी तुझी. एवढे ग्रंथराज वाचून, किती आले तारतम्य ज्ञान. याचे समजले मज धोरण, तुझ्या कृतीवरोनी. कर्मट अंधानुकरणी बुद्धी, त्यासी ब्रह्मज्ञान नको आधी. शुद्धता अंतर्मुखता साधी, लागेना अवधी तया मग. म्हणून सांगतो खरे एक, ग्रंथी वाचावे चरित्र सम्यक. राहणी कळेल ज्यात उद्बोधक, रोजच्या व्यवहाराची. कधी उठावे कधी झोपावे, कैसे स्नान ध्यान करावे. कोणते कर्म आचरावे, पुण्य श्लोक व्हावया. कोणत्या भावे उद्योग करावा, कोणाचा उपदेश ऐकावा. किती घ्यावा किती सोडावा, विचार बळे. हेची पठन आधी करावे, मग कर्तव्य तत्पर व्हावे. पुढे पुढे अनुभवीत जावे, ज्ञान पुढील मार्गाचे. ऐसे अनुक्रमे ग्रंथ वाचावे, तरीच ज्ञान संपादावे. एरवी पारायणे करीत मरावे, काय होते तयाने. शास्त्र प्रचिती गुरु प्रचिती, मगची होते आत्मप्रचिती. या म्हणण्यासीच आहे निश्चिती, अनुभवा अंती. संती कथिले शास्त्र पठन, ते सद्ग्रंथांसी उद्देशून. परी अधिकार परत्वेची वाचन, सफल जीवन करीतसे. एरवी ग्रंथ भांडार बहुत,
नाना विद्वानांचे बहुमत, कोणते निवडावे समजोनी त्यात आपणासाठी. नाना अधिकारांचे नाना ग्रंथ, अधिकार प्रत्वे असती संमत. आपला कोणता मार्ग त्यात निवडून घ्यावा, हे तो समजणे आपल्या अधीन. कळावी अधिकार पात्रता पूर्ण, हेही समजण्याचे ज्ञान ग्रंथीच आहे दाविले. मूर्ख पडत मूर्ख विवेकी शुद्ध, बुद्ध मुमुक्ष साधक सिद्ध. ग्रंथीच दाविला पात्रता भेद, उन्नती मार्गासहित. आपणासी कोण रोग जडला, निश्चित कळावा ज्याचा त्याला. त्याची रोगाचा उपाय केला पाहिजे आधी. परी जो आपणासी ओळखून येणे, त्यासी सहाय्य लागे देणे. त्यासाठी पाहिजे साक्ष घेणे संत सज्जनांची. नाही तरी ग्रंथी सर्वची विषय, कोणी उपाय कोणी अपाय. अवस्था भेद हे सर्व होय साधक बाधक. यासाठी हवी सतसंगती, ज्यासी नाही सूक्ष्ममती. कुणी आपल्याच विचारे चढती, आत्मानुभूती पावावया. कोणी संस्कारची घेऊन आला, कोणी येथे शिकोनी रंगला. कोणास काहीच न कळे बोध भला संतानुभवाचा. म्हणून ग्रंथ वाचावे त्याने, मन लावून अर्थ समजणे. हे अनुभवया कडोनी निवडणे आपल्यासाठी. ग्रंथांचे भरले महाभांडार, त्यातून निवडती निवडणार. सार तेवढे देती साधका समोर संत सज्जन. मुळात सारची संतांची वाणी, जनासी तारी मार्ग दावुनी. ग्रंथ ही शुद्ध मूर्तीच ज्ञान खाणी, दिव्य संतांची. परितयाचा लावितार्थ, सामान्य बुद्धी पडे भ्रमात. काल बदलोनी होतो अनर्थ, तारतम्य न कळता. यासाठी देशकालानुसार ग्रंथांची उकलोनी दावावे अंतर. ऐसा असतो अधिकार पुढील संतांचा. साधू संत अनुभवाचे सागर, त्यांना कळतो पुढील व्यवहार. जीवाचा कैसा होय उद्धार, काय करावे त्यासाठी. कोणास काय साधन द्यावे, हे त्यासीच कळे स्वभावे. म्हणून गुरुप्रचितीस ध्यावे, बोललो आम्ही. कोणते ग्रंथ कोणी वाचावे, संती कथिले ते बरवे. सदाचार नित्यनेम घ्यावे, वाचोनी आधी. झोपावे उठावे ठरल्या वेळी, आपली कामे करावी सगळी. कोणा दुःख न व्हावे भूमंडळी आपणासाठी. आपले कर्म संपवणी सगळे, जो दुसऱ्यांच्या सेवेशी वळे. तोची चढे कार्य बळे, लौकिकासी आणि उन्नतीसी. ऐसे विचार जया ग्रंथी, तेची प्रथम वाचावी पोथी. ठेवूनी लक्ष मुख्य अर्थी, जीवा उन्नती पदा न्याया. जयास व्यवहार समजला पूर्ण, सक्रिय कळले साधना ज्ञान. तेनेच ब्रह्म कोण आत्मा कोण, समजावे हे ग्रंथ पठणी. समजून घ्यावे पंचकरण, आत्म अनात्म ब्रह्म विवरण. कळल्यावरी नेघे मन, मिथ्या भ्रांती विषयी आशा. मगची खरे श्रवण मनन, निधिध्यास वाढेल मनापासून. तेणे साक्षात्काराची खुण, कळेल ठाई आपुल्या. साक्षात्कार ब्रह्मज्योती, होईल आत्मानंदाची प्राप्ती. आत्मरंगे विलीन वृत्ती, ब्रह्मा माझी होतसे. जयाची दृष्टी वृद्ध झाली, विषयातुनी उन्मनीत गेली. त्याची समाधी सुखे डोलली, अखंडाकार. देवभक्त नाही दुजे, कळले अनुभवाने सहजे. विश्वी विश्वाकार होईजे, ऐसे झाले मग तेथे. ग्रंथवाक्याने वृत्ती चढली, गुरुबोधाने अनुभवी वळली. आत्मरुचीने तदाकार झाली, अखंड जैसी. मग कशाचे ग्रंथवाचन, जे जे करील तेची समाधान. जे बोलेल तेची ग्रंथज्ञान, होईल स्वये. हर्ष नाही जन्म घेता, दुःख नाही मृत्यू होता. अंगी बाणे स्थित प्रज्ञता, कैवल्य रूप तयाच्या. याची पूर्ण सुखासाठी ग्रंथ वाचने उठाउठी.
जीवनाची पूर्णता शेवटी यातची आहे. ही आत्मप्रचिती पावावयासी हाची मार्ग आहे साधकासी. प्रथम सद्ग्रंथ अवलोकनासी केले पाहिजे. एरवी जो पूर्वीच उमगला त्यास नकोची हा गलबला. तो सरळची आत्मप्रचितीशी गेला समाधानी. आत्मप्रचिती म्हणजे दिव्यदृष्टी, ज्यात व्यष्टी समष्टी आणि परमेष्टी आपणची अनुभवितो उठाउठी अगणित रूपे एकपणे. असो देव संत मानव पापी पुण्यवान सर्व, मूळ रूपाचा घेता अनुभव चैतन्य घन विश्वची. ऐसा अनुभव ज्याने घेतला तो विश्वाच्या उपयोगा आला. त्याचा व्यवहार व्यापक झाला सकळांसाठी. याची भावे जनसाधारणासी ग्रंथ द्यावेत वाचावयासी. त्यानेच लागेल मार्ग त्यासी विश्वरूप दर्शनाचा. परंतु ज्यासी व्यवहार पात्रता नाही त्यांनी करावी अध्यात्म घाई. हे तो होईल अनाठाई ग्रंथ पठन एकांगी. शुद्धाचरण मागाहुनी वाचले, पहिले वेदांत पठन केले. वळणीचे पाणी वरची चढविले होईल ऐसे. शब्दे म्हणतील सर्व ब्रह्म, मना आले ते करतील कर्म. नास्तिक ते हुनी महाभ्रम, माझे लोकी शब्दज्ञाने. गावी दुःखाची पेटली आग, तो म्हणेल सच्चिदानंद जग. हे सर्व बहुरूप्याचे सोंग, वाटेल जना वेड्या परी. यास्तव गाव होईल शुद्ध, प्रेम ज्ञान सत्य आनंद. सर्वास लाभेल ऐसे सुबुद्ध, ग्रंथ गावी लावावे. होईल जीवनाची उन्नती, ज्ञान विज्ञानाची प्रगती. ऐशीच असावी ग्रंथ संपत्ती गावोगावी. सर्वास कळावे कर्तव्य आपुले, कैसे होईल सर्वांचे भले. तन मन धने फळे फुले, विश्व हे कैसे कळावे. आम्ही रहिवासी सर्वची मूळचे, विश्वरचना हे नाटक आमुचे. आपल्या परीने रंगविणे साचे आहे आम्हा. ऐसे जाणोनी स्वरूपासी, वर्ते तो जिंकिया खेळासी. तुकड्या म्हणे हेची कळावयासी, कथिली असे ग्रामगीता. इति श्री ग्रामगीता ग्रंथ गुरु शास्त्र स्वानुभव संमत. ग्रंथ पठनाचा कथिला भावार्थ 40वा अध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की जय.